या निवडणुकीपूर्वी आम्ही काही आश्वासन दिलेली होती. तुम्हाला आठवत असेल की दसरा आणि दिवाळी आता जुलै महिन्यात आला, बरोबर आता वर्ष होत आहे. यावेळेला आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला. मला वाटते दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने आईला 7,500 रुपये, मुलीला 7,500, 15,000 रुपये घरात आल्यावर आमच्या ज्या भगिनी होत्या त्या ज्या साडीला बिडीला कोणा नवऱ्याकडे पैसे मागायला लागले नाहीत, नवऱ्याने दुसरं काय काय घेतलं असतील म्हणून दिवाळी एवढी फुल गेली, बाजारपेठा एवढ्या फुल झाल्या. आणि तुम्हाला म्हणतो 12 महिने 1,500 रुपये महिन्याला न चुकता आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्याला वर्ष होत आहे. म्हणून आता आम्ही 2,000 रुपये द्यायचे, 21 रुपये द्यायचं वचन तुम्हाला दिलेलं आहे. आता हे वचन आम्हाला पूर्ण करावं लागणार. आमच्या अडचणी आहेत, परंतु ज्या वेळेला येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये आता बाबा भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, मी राष्ट्रवादीचा आहे, आमची युती आहे. दोघांचे उमेदवार आमच्या या ठिकाणी उभे राहणार आहेत. आमच्या या दोघांच्या उमेदवारांचं चिन्ह जे असणार आहे कमळ आणि घड्याळ. या कमळ आणि घड्याळाच्या समोरची खटाखट बटन दाबा, आम्हाला विजयी करा. 21 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास. दुसरे एक वचन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे. आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी 46,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लागलेले या वर्षभरामध्ये. आणि काही टग्यांनी लाडक्या बहिणी म्हणून माणसांनी पैसे घेतले. आज मी टीव्हीवर बघितलं. 14,000 आणि आमचं त्या अधिकाऱ्यांनी काय न बघताच पैसे दिले. तर बंधू आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफी योजना केलेल्या आहे. कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे. काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्जच भरत नाही, बँका अडचणी देतात. 38,000 कोटी रुपये फक्त या बच्चू कडूने आपला परारचं आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली अशी बातमी काल पेपरमध्ये आली. 38,000 कोटी. बंधू, आपण प्रामाणिक बांधणाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे. तुम्ही किती तुमच्याने म्हटले 50,000, तुम्हाला 1,00,000 रुपये दिले पाहिजे. म्हणजे लोकांना पैसे भरायची सवय लागते. नाही तर काय होईल, असं होणार म्हणजे थक वगैरे असेल, बँका बुडूनच जाते. परंतु कोल्हापूर जिल्हा भारत शेतकऱ्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा 90% वसुली झाली होती, एवढा 91% वसुली झाली. हे कशामुळे शक्य झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिंमतवान आहे, त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो.